वैभवी, तू का माझी एवढी सेवा करत आहेस? अहो, मला माझ्या आईने सांगितलं की नवऱ्याची सेवा केली की नाही पुण्य लागते म्हणून. अरे बापरे, मी इतक्या दिवस बाप त्या बिचाऱ्या माऊलीला वाईट बोलत होतो, पण आज समजलं किती चांगले विचार आहेत तुझ्या आईचे. होय. धन्य ती माऊली. वैभवी, हा, मला लॉटरी लागल्या. चल तुला मग मंगळसूत्र खरंच? घेऊन देतो. खरंच? खूप दिवसाला तू बोलत होतीस की मंगळसूत्र घेऊन पाहिजे म्हणून. होय, खरं कशाला मला आता? मला राहू दे, एक काम करा, जावा आजीला घ्या किंवा बाबांना किंवा मम्मीला काय तर छोटा मोठा दागिना घ्या, जावा तुमच्या हिशोबात बसेल एवढा. मला कशाला सारखं सारखं? आहे ना आता माझ्याकडे. बरं, ठीक आहे. हा बोल सूरज, खूप दिवसांनी फोन केलास मला. काय आलं? कुठं गोव्याला? आणि इतके दिवस? अरे कसं काय रे? वहिनी कशी काय पाठवून देते तुला इतके दिवस? नाही नाही, वैभवचा पण काय प्रॉब्लेम नाही आहे, ती पण लावून देऊ शकली असती, पण घरात एकटी असल्यामुळं मला पण येता येत नाही रे. त्याची काय हरकत नाही सोड. हा, पण तिला पण माझ्याशिवाय करमत नाही रे, इतक्या दिवस येणं योग्य वाटत नाही मला. नाही नाही, जमणार नाही रे, मला नाही जमणार. बघू, विचार करतो त्या गोष्टीवर. एवढ्या दिवस तर नाही जमणार. नाही नाही, नेक्स्ट टाइम बघू आपण. हा, चल चल, ठीक आहे. काय हो, काय झालं? अगं सूरज बोलत होता गोव्याला जायचं आहे. अहो, मग जावा की, काय झालं? अगं 2 दिवस नाही, मग 15 दिवस बोलतोय देव. 15 दिवसच फक्त? जाऊन या की, मग काय व्हायला लागलंय त्याला? तुम्ही तसं पण घरातच असताय, कंटाळताय ना तसं पण. सारखं किती घरात घरात बसायचं? पण तू राहशील इतक्या दिवस माझ्याशिवाय? मी राहू शकते, तसं काय नाही. तुम्ही जाऊन या. तुझी काय हरकत नाही ना? माझी काही हरकत नाहीये, तुम्ही जावा. फक्त 15 दिवसाची टूर आहे ना, जाऊन या तुम्ही. मित्र मित्र जरा सगळी एन्जॉय करा. बरोबर, ठीक आहे. लगेच कॉल करतो तुमची सूरज. पॅक पॅक करायला हा हा, घेतली. चालते ते, लगेच सूरजला कॉल करतो. हा, हॅलो सूरज. गोवाले बीच पे गोवा. हो, उठा. तुम्ही नुसतं स्वप्नच बघत बसा. जावा, भाजी आणा जावा. देवा, कशाला या बाईसोबत लग्न लावलास रे? त्याच्यापेक्षा कुठे तर मला लांब डोंगरांनी सोडला असतास तर बरं झालं असतं रे. काय म्हणला? काय नाही, काय नाही, आणतो.